हॅलो फ्रेंड्स, चला तर आपण आज बघूयात तिळगुळाचे लाडू कसे बनवतात ते. चला तर मी इथे मस्तपैकी असे तीळ स्वच्छ करून आणि निसून घेतलेले आहेत. पांढरे शुभ्र असे तीळ घेतलेले आहेत. ते आपल्याला गॅसची कमी फ्लेम करून आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. मस्तपैकी थोडेसे लालसरपणा येईपर्यंत थोडा भाजून घ्यायचे आहेत. तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही एक हे आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला तिळगुळ द्यायचा असतो सगळ्यांना आणि त्या दिवशीपासून मकर संक्रांतीपासून तीळ दिवस वाढतो. म्हणून हे तिळाचं महत्त्व खूप आणि तीळ आणि गूळ हे खूप आपल्या शरीरासाठी चांगले असतात. तर तुम्ही पण गुळाचे लाडू बनवू शकता. खूप छान पद्धतीने ही खूप शॉर्टकट ट्रिक आहे. तर मी इथेच थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेतले आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाण्याचे काप पण टाकायचे आहेत. तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडंसं तूप घालून आपल्याला यामध्ये गुळाचा पाक तयार करायचा आहे. तर मी हे घरगुती तूप वापरलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं लाडू खूप टेस्टी बनतात. खूप छान स्वाद येतो त्याचा. आणि तर मी इथे गूळ थोडंसं त्या तुपामध्ये आपल्याला घ्यायचं आहे टाकून आणि थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे आणि याची मस्तपैकी अशी चाचणी बनवून घ्यायची आहे गुळाची. तर तुम्ही इथे बघू शकता गुळाचं थोडंसं चम्मच 2 चम्मच पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे. तर इथे गूळ हा जास्त पातळ होत नाही आहे. माझा गूळ हा वेगळाच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता त्याची चाचणी अशी बनलेली आहे. आपण पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं आहे की त्याची गुळी बनते की नाही. तर इथे मस्तपैकी अशी चाचणी बनलेली आहे आणि पाण्यामध्ये टाकून बघितल्यानंतर त्याची गोळी बनत आहे. तुम्ही बघू शकता खूप शॉर्टकट ट्रिक आहे आणि खूप मस्त गोळी अशी मऊसूद बनतात. तर ही मस्तपैकी अशी गोळी बनलेली आहे. तर आपण इथे तीळ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्याची आपल्याला गोळी बनवायची आहे. तर तीळ आणि गूळ हा एकत्र एकजीव झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथे अशी बारीक बारीक गोळी बनवत आहे मी. खूप छान आणि मऊसूद गोळे बनतात. एकदम छान टेस्टी आहेत. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर हे बघा मस्तपैकी असे गोळे बनलेले आहेत. खूप छान छोटे छोटे गोळे बनवले आहेत आणि मऊसूद असे इजी खूप मस्त खुसखुशीत झालेले आहेत. फोडून बघितले तर कडक पण नाही आहेत. तुम्ही बघू शकता असे. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. गोळे हे तिळगुळाचे शरीरासाठी खूप चांगले असतात. त्यामुळे रक्तसुद्धा वाढते. तर तुम्ही बघू शकता इथे खूप मस्त अशी रेसिपी आहे. शॉर्टकट ट्रिक आहे. अगदी 5 मिनिटात गोळे हे बनतात. तर खूप छान आहेत. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. थँक्यू.